नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आनंदवली अमरधाम परिसरात मल्ल निसर्ग केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणावर नाशिक महापालिकेने आज थेट कारवाई करत बुलडोझर चालवला. आयुक्त मनीषा खत्री व अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या स्पष्ट आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली. सरकारी जागेवर कब्जा करणाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता प्रशासनाने ठाम भूमिका घेतली. कारवाई दरम्यान गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. या मोहिमेत कार्यकारी अभियंता सुमन गवळी, गणेश मैद, भरत खैरनार, संजय कोठुळे, तानाजी निगळ, भगवान सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरले होते. सार्वजनिक उपयोगासाठी राखीव जागांवरील अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे. ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक. तर काय सांगणार, आज आनंदवलीमध्ये अतिक्रमणची कारवाई झाली, काय सांगाल? नाशिक महानगरपालिकेमार्फत गोदावरी पोल्युशन कमी करण्यासाठी आनंदवली नाल्यामधून वाहणारं सांडपाणी थेट नदीला मिळतं. या ठिकाणी 6.5 MLDचा पंपिंग स्टेशन बांधून त्याचं पाणी समोरच्या 24 मीटर रस्त्याने जाणाऱ्या ड्रेनेज लाईनमध्ये टाकण्यात येणार आहे. त्याच्यामुळे इथला सांडपाणी अडवणे आणि वळवण्याचा प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येत आहे. जे कोणी अजून अतिक्रमण केलं असेल त्यांना काय आव्हान करणार आपण? आता जसं कॉर्पोरेशन वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. सर, नाव काय आपलं? मी गणेश मैद, कार्यकारी अभियंता, मल्ल निसर्ग.